मनापासून सोडवले पाहिजेत, चुकणारे प्रत्येक प्रश्न समजून घेतले पाहिजेत, चुकणारा प्रश्न का चुकला याच्यावरती वर्क झालं पाहिजे, त्या टाईपचे एक्स्ट्रा प्रश्न 1-2 सोडवले पाहिजे, तेव्हा आपले मार्क वाढणार आहे. तुम्ही किती पेपर नुसते सोडवले त्याचा उपयोग शून्य आहे. कारण झालेली चूक आपल्याला समजून दिली, समजून घेतली तर उपयोग आहे. तर अवतारामध्ये पहा, लेखकाला कोणती गोष्ट कमी होत चालली आहे असे वाटते, तर माणुसकी कमी होत चाललेली आहे असं वाटतंय. कुठल्या ओळीला आहे ते, कुठल्या ओळीला आहे, खाली शेवटची ओळ आहे. माणसातील माणुसकीची भावना कमी होत चालली आहे. स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार करणाऱ्यांना कशात धन्यता वाटते, तर दुसऱ्याला घडवण्यात धन्यता वाटते. कोणता विचार प्रवाह रुजत चालला आहे असे वाटते. कोणाशी चौकशी करू नका, उगाच नुसते संकट अंगावर ओढवून घ्या असा विचार प्रवाह आजकाल रुजत चाललाय. म्हणजे दुसऱ्याची चौकशी करून कशाला संकट ओढवून घ्या अशा पद्धतीने. कविता पहा, आनंदाच्या अधरावरती आनंदाचे गीत असावे आणि दुःखाच्या गालावरती हलकेसे स्मित दिसावे. घनतिमिराच्या पहाऱ्यातले बीज तेजाचे हळू निष्ठावे. काळोख्याच्या नयनामध्ये स्वप्न उशिते नित्य वसावे. संतोषाच्या सुवर्ण सकाळी उदासतेचे मौन सुटावे. खिन्न धुक्याला मोद भरता दव सौख्याचे बरसत यावे. हर्षाच्या या स्फुट स्पर्शाने शोकामधून अशोक फुलावे आणि व्यथेच्या हृदयामध्ये प्रसन्नतेचे चित्र बसावे. सुखदुःखाच्या झुल्यावरती आनंदाचे सूर झुलावे. हर्ष व्यथेचे मिलन होता जीवन गाणे नित्य असावे. खिन्न धुक्याला कोण भेटल्यावर सौख्याचे जव बरसतील. मोद भरता, मोद म्हणजे आनंद. जीवन गाणे कधी आसरे होईल. सुख दुःख दोन्ही अनुभवताना केवळ सुखाचा अनुभव घेऊन काही उपयोग नाही, केवळ दुःखाचा अनुभव पण नसतो. कारण सुखाच्या मागे दुःख, दुःखाच्या मागे सुख असतं. काळोख्याच्या पहाऱ्यामध्ये कोण आहे, प्रकाश. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखा. अशुद्ध कोणता शब्द आहे, प्रतिकूल. प्रतिकूल, प्रतिकूल उच्चार केला तर लक्षात येतं, तला दीर्घ वेलांटी पाहिजे. खालील शब्दात समानार्थी नसलेला शब्द अभ्र, व्योम, जलद, पयोत. व्योम, व्योम म्हणजे काय, आकाश. अभ्र, जलद, पयोत म्हणजे ढग. खालील वाक्याने अधोरेखित केलेल्या शब्दाचा विशेषणाचा प्रकार. पेटत्या मशाली. पेटला म्हणजे क्रियापद आहे, त्याच्यापासून पेट या धातूपासून बनला धातू साधी. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील क्रियापद ओळखून त्याचा वर्तुळ रंगवा. रीती वर्तमान काळ रीत दाखवलेली असते तेव्हा त्या ठिकाणी राबत असतात. वर्तमान काळी राबत आहे ती पूर्ण भविष्यकाळा भूतकाळामधलं झालं. पुढे पहा, खालीपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. पर्याय रंगवा. कर्मणी प्रयोग. चौथं, सागरने पक्षी पकडला. क्रियापद पकडला, पकडणारा सागर करताय. पकडण्याची क्रिया पक्षावर झाली म्हणजे कर्म आहे. सागरला कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे त्या ठिकाणी कर्तरी नाहीये. पक्षीच्या ऐवजी अनेक वचन केले, पक्षी पकडले. हो, दुसरं काय घेतलं त्याचे अनेक वचन करायचं पहिल्यांदा तडाख्यात. दुसरं काय घेण्यापेक्षा अनेक वचनाचं एक वचन करायचं, एक वचनाचं अनेक वचन करायचं. शनोशनी हा शब्द कोणत्या समासाचा आहे, अव्ययी भाव. पर्याय त्याच्या अजून सांगा. गावोगावी, यथाशक्ती, आजन्म ही अव्ययी भाव समासाची उदाहरण. खाली मी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरतात. कोणता शब्द आहे, तिन्ही लिंगात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तो एक पोर, ती एक पोर, ते एक पोर, तिन्ही लिंगामध्ये येतो. आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे. या वाक्याचा संयुक्त. खाली वाक्याचे अलंकार ओळखा. जगी जगता जीवाणू जगती आणि मरती जशी ती गवताची पाती. यमक मरती पाती. आता यमक जुळवायला कसं रे, केवळ त्याच्यावरनं जुळवायचं का यमक. तर इथं काय म्हणलेलं आहे, उत्प्रेक्षा. का उत्प्रेक्षा, हा
म्हणजे सारखेपणा दिलेला. जगती जगता जीवाणू जगती आणि मरती जशी, म्हणजे जशी तशी, म्हणजे जशी या शब्दावरून ती उत्प्रेक्षा आहे. सारखेपणा दाखवलेला असतो. अहो यमक म्हणजे तुम्हाला नुसतं ती ती आहे म्हणून यमक का? यमक तरी जुळते का बघा ना, नुसतं ती घेतले म्हणून. मरती पाती, मरतीला काय पाहिजे होतं? जगती वगैरे असं, म्हणजे त्याला रायमिंग तर जुळलं पाहिजे ना, नुसतं ती ती वरनं नाही. तर या व्यंजनापुढे श आल्या तचा च होतो आणि पुढे येणाऱ्या शचा छ होतो. या नियमानुसार तयार झालेला शब्द सच्छील, सत अधिक शील, तच्या पुढे श आला मग तचा च होतो आणि शचा श होतो. समरी या शब्दाला मराठीत प्रतिशब्द सारांश आणि संक्षेप. प्रज्ञावान, ऋतुचक्र, कृतघ्न, भूपृष्ठ, कृष्णार्जुन या शब्दात एकूण जोडाक्षरांची संख्या. प्रज्ञावान मध्ये 2 आहे, प्र आहे, ज्ञ आहे. संख्या अक्षरांची संख्या विचारलेली. ऋतुचक्रामध्ये क्र तेवढा आहे, कृतघ्न मध्ये घ्न आहे तेवढा. भू हा हा कला रू आहे का जोडाक्षर? नाही ना. भूपृष्ठ मध्ये ष्ठ फक्त आहे, 5 झाले. कृष्णार्जुन मध्ये स्ना आणि जू, म्हणजे किती झाले एकूण? 7. खाली ती कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे? झरा, चंद्र, छत्री, जन्म. उच्चार करताना लक्षात येतं, तुम्ही जर बारकाईने दंत तालव्य, त्याचा धाता आणि टाळूचा वापर केला जातो. झरा उच्चार बारकाईने करून बघितले तर कळतात तुम्हाला. मग ती उच्चार बारकाईने प्रत्येकाचे करून बघितले पाहिजे. झरा, झरा, जी दाताला टेकतील मग वर टाळूला. पुढे बघा चंद्र, चंद्र दाताला येत नाही, तालव्य फक्त. छत्री, छ छ त्री नाही घ्यायचा, छ तालव्य. ज जन्म दाताला येत नाही, जीभ तालव्य. संबोधन दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरा? स्वल्पविराम. खालीलपैकी सारख्या अर्थाच्या अलंकारिक शब्दाची जोडी. शकुनी मामा म्हणजे पाताळेत्री, म्हणजे 11वा रुद्र. हे सारख्या अर्थाच्या अलंकारिक शब्द आहे. बाहेरील आवरण खूप टणक होते, या टणकच्या उलट ठिसूळ आणि मऊ, नाजूक नाही होणार. हाजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ वेळेवर हजर असणाऱ्याला लाभ होतो. बी हे टोपणनाव. वृत्त ओळखायचंय. प्रकरण बघ गाणी भुवरी परिजात, परिमळ उधळी हा सोन चापा दिशात. का? अक्षरावर भुजंगप्रायातला किती असतात? 4 विक्रीडित नाही. वसंत तिलका 14, मालिनी 15, 17चं कोण आहे? पृथ्वी आणि मंदार प्रांतामध्ये फरक आहे यतीचा. पृथ्वीची यती 8व्या आणि मंदार प्रांताची 6वा. हां बर. प्रश्न आता गणिताला सुरुवात करूया आपण. एकच मिनिट. अरे वर्गात डस्टबिन बाहेर कचरा टाकला पडताय. बरोबर आहे. चला गणिताला सुरुवात करूया.
खालीपैकी जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या? 95 97 जोडमूळ संख्या आहे का? नाही. 97 आहे परंतु 95 मूळ संख्या नाही. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे. 11 13 जोडमूळ संख्या आहे. 59 61 आहे. 71 77 नाही. 2 आणि 3. 17/9 या परिमेय संख्येत तिच्या जवळील पूर्ण संख्या येण्यासाठी तिच्यात खाली कोणत्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या मिळवावी लागेल? आता इथं पर्याय कट पद्धत वापरावी लागेल, कारण इथे तुम्हाला एक जवळची पूर्ण करण्यासाठी 17/9 मध्ये 1/9 मिळवावं लागेल. जे तेव्हा एक उत्तर तुम्हाला येईल. म्हणजे काय होऊ शकतं? म्हणजे कशाची गुणाकार व्यस्त आहे? 1/9 9ची गुणाकार व्यस्त 1/9 म्हणजे उत्तर एक पहिला पर्याय. आणि नंतर याची जर आपल्याला 17/9 ची 9/9 करायची असेल, जवळची संख्या म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय करावं लागेल? 17/9 मधनं वजा 8/9 करावे. ही कशाची व्यस्त गुणाकार व्यस्त आहे? वजा 9/8 ची. उत्तर ते येईल. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. 5/-4 0.5 0 7/7 वजा 4/5 या संख्येचा उतरता क्रम लावल्यावर मधला व शेवटचा अपूर्णांक याची बेरीज येते. आता इथे आपल्याला वजा 5 छेदाला असेल ते अंशाला घेऊन टाकायचं. वजा 5/4 0.5 0 7/6 वजा 6 ते वरती घ्या. वजा 7/6 वजा 4/5 दशांश चिन्हामध्ये करायचं. 0.1 वजा 1.25 याचा अधिक आहे 0.5 हे 0 आहे. त्याचं उत्तर आहे वजा 1.1. किती आलंय? येईल का? सांगा पटपट. 1.1 6 आणि याचं वजा 0.80. आता हे देणे वजावाले पहिल्यांदा याचा चढता उतरता क्रम लागायचा. म्हणजे सगळ्यात मोठी 0.5 म्हणजे 0.5 याच्यापेक्षा लहान आहे. सॉरी इथं चिन्ह झालं. हां, याच्यापेक्षा लहान आहे 0. याच्यापेक्षा लहान. आता इथं देणं सगळ्यात कमी देणं दशांश चिन्ह काढून टाका. 125 116 80 देणं आहे. हा सगळ्यात त्याच्यामधला मोठा झाला म्हणजे वजा 4/5. याच्यापेक्षा लहान वजा 7/6 आणि सर्वात लहान येईल वजा 5/4. आता यांनी काय म्हटलेलं आहे? मधला आणि शेवटचा अपूर्णांक याचा बेरीज. मधला वजा 4/5 आणि सगळं वजा 5/4 याची बेरीज काय होईल? वजा 4 वजा 5 याची बेरीज करायची आहे. वजा 4/5 अधिक वजा 5/4 अधिक वजा 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 4 वजा 5 वजा 9/5 इथे सारखा करावा लागेल. 20 होईल. याची चौपट वजा 16 आणि याची 5 पट वजा 25 अधिक वजा वजा होईल म्हणजे वजा 41/20. पर्याय क्रमांक वजा 41/20 पहिला. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशांक 4/5. ए आणि बी मधील अंतर 4 असेल तर बीचा निर्देशांक 5. या ठिकाणी 4/5 घेतला. इकडे 4 अंतर घेतलं किंवा इकडे 4 घेतलं. इकडे असेल तर अधिक 4 का इकडे वजा 4 का. 4/5 अधिक 4/1 म्हणजे छेद सारखा करा 5. हे 5 पट जर इथे 20 24/5 जर उजवीकडे असेल. डावीकडे असेल तर वजा 4/1 करावं लागेल. इथं छेद सारखा केला तर 4 वजा 5 पट केली 20 वजा 16/5. तर पुढे दोन संख्यांचा गुणाकार 5040 त्याचा मसावी 12 आहे तर त्या दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. आता इथं दोन संख्यांचा गुणाकार म्हणून लसावी गुणिले मसावी. इथे 5040 ला मसावीने भागले की लसावी येणार. 5040 भागिले मसावी 12 आहे
12 ने भागलं तर 12 चोक 48, 2 राहिले 12 दुणे 24, 0 0. हा आला लसावी. आणि लसावी भागिले मसावी केलं तर तुम्हाला असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. 12 त्रिक 36, 12 पंचे 60. हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे आणि आपल्याला तोच विचारलेला आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार 35. त्याच्यावरून आपल्याला संख्या देखील करता येते. 5 7 35. लहान संख्या 12 पंचे 60, मोठी संख्या 12 साठी 84. पुढे 3/4 च्या घनामध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 5/4. 3/4 चा घन, 3 चा घन 27, 4 चा घन 64. यात x मिळवले उत्तर 5/4 येईल. हे अधिक तिकडे पाठवले वजा होती म्हणजे x बरोबर 5/4 वजा 27/64 छेद सारखा 64 होईल. जी 16 पट 16 पंचे 80 वजा 27. 80 मधून 27 गेले किती 53 अंशाचे 64. पर्याय क्रमांक 4. सायली, मयुरी, रेणुका या तिघींजवळ काही रक्कम आहे. सायली व मयुरी यांच्या पैशाची सरासरी 54 रुपये. ही सायली आणि मयुरीच्या पैशाची बेरीज किती येईल 54 गुणिले 2 म्हणजे 108. सायली आणि मयुरी, सायली अधिक मयुरी या दोघींची बेरीज 108. पुन्हा नंतर काय मिळाले मयुरी आणि रेणुका, मयुरी अधिक रेणुका यांची सरासरी 58 म्हणजे बेरीज 116. आणि सायली आणि रेणुका यांची सरासरी दिलेली 53 म्हणजे 106. या तिघींची बेरीज केली तर किती होते 6 12 8 20 0 4 2 1 3 2 1 3. 300 2 वेळा मयुरी आहे, 2 वेळा सायली, 2 वेळा रेणू. याला 2 वेळा एकाला एकदा करण्यासाठी काय करायला संपूर्ण याला 2 घे. तिकडे 2 कॉमन काढला जी एक सायली राहील, एक मयुरी राहील, एक रेणुका राहील. आणि याला 2 ने भागलं तर उत्तर 165. याची सरासरी विचारलेली तिघींची बेरीज झाली भागिले 3 केलेली सरासरी येईल 55. एका जंगलात 2 वर्षापूर्वी सागवानाचे 30,000 वृक्ष होते. दरवर्षी 6% प्रमाणे वाढ झाली तर जंगलातील वृक्षांची संख्या जे चक्रवाढ जाते A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to n. चला प्रिन्सिपल 30,000 आहे. 1 plus R काय होईल 106/100. आणि 2 वर्षाचं विचारलंय म्हणजे ते वर्ग करा. 2 शून्य ही 2 शून्य 4 शून्य इकडे गेले 106 चा वर्ग कसा कराल 106 चा वर्ग 100 अधिक 6 106 चा वर्ग 100 अधिक 6 होईल. 6 चा वर्ग 306 च्याने 3. या दोघांचा गुणाकार 600. 600 ची दुप्पट 1200 अधिक 3 120. 100 चा वर्ग 10,000 अधिक 120 10,120 गुणिले 3 काय करते आपला वर्ग करण्याची पद्धत चुकते काय 1 प्लस ब्रॅकेटचा वर्गच केलाय आपण तो 6 चा वर्ग 36 6 च्या 3 याचे गुणाकाराचे दुप्पट गुणाकार 600 600 चे दुप्पट 1200 1200 अधिक 3 1203 अच्छा 120. 100 चा वर्ग 10,000 10,120. इथं चुकतंय काहीतरी आपलं 106 चा वर्ग चुकतोय. एकशे 6 चा वर्ग का चुकला आपला काय मांडणी चुकला आपला 106 गुणिले 106 106 636 106 0 0 6 106 106 112.
11,236 केलं की आता गुणाकार करत केला हो आपल्याला वर्ग करायला चुकलो ना आपण. शंभरचा वर्ग 10,000 रुपये. वीस आणि 36 112 ठीक आहे. पण बघू निवांत बघू तर इथे गुणाकार किती येतोय रे? किती येते? साहित्रिक 18 येतो आणि 8 बघितलं तर त्याच्यावर कळतंय पर्याय कट होतोय का नाही. दुसरा चौथा येतोय. किती येते उत्तर? 33,708. तुम्ही मला सांगा 30,000 वाढतायत म्हटल्यानंतर 26,508 होतील का? पर्याय कट नुसतं एककाला गुणाकार पण करत बसायची गरज नाही. एकावरनं 318 आणि 1 8 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. एका संघाने 40 रुपये प्रति लिटर दराने 30%, 45 रुपये प्रति लिटर दराने 40%, 50 रुपये प्रति लिटर दराने अशी एकूण 1,000 लिटर दूध खरेदी केली. सर्व 50 रुपये दराने विकले तर दोन संघात शेकडा नफा किती? 1,000 लिटर दूध आहे त्यातले 30% म्हणजे किती झाले? 300 लिटर दूध घेतलं 40 रुपये. 40% म्हणजे 400 लिटर घेतलं 45. राहिलेलं 300 लिटर घेतलं 50 रुपयाने. एकूण खरेदीचा खर्च किती झाला? 4×12 वर 3 शून्य 18,000 आणि ते 15,000 अशी एकूण कॉस्ट प्राइस गेली किती? 45,000. आता हे 1,000 लिटर 50 रुपयाने विकलं म्हणजे विक्रीची किंमत किती झाली? 50,000. नफा किती झाला? 5,000. 45,000ला 5,000 तर 100ला किती? 45,000ला 5,000. पर्याय कट वापरा तर 100ला किती? x बरोबर 100 गुणिले 5,000 भागिले काय आले उत्तर? 3 शून्य गेले 5 9 45 11.1/9%. 11.11%. हे दशांश चिन्हामध्ये केलं तर हे होते 11.11%. 11.11 वाजल्यामुळे माझं कन्फ्युजन झालं ना. 11 म्हणल्यामुळे इथे मी म्हणले की 11.1/9 म्हणजे 11.11 अशी सवय तुम्ही लावून घ्या. तुम्ही 11.11 ही चुकीची पद्धत आहे. तर 4/9चा 3/2 गुणिले 4/9चा 1/2 4/9चा 0. आता इथं वरती अंशाची पहा बेस सारखा आहे म्हणजे घातांकाची काय होईल? बेरीज 3/2 आणि 1/2 याची बेरीज आणि पुढल्याचं उत्तर 1 येणार आहे. 4/9 त्याचं काय घ्यायची गरज नाही. याची छेदामध्ये काय होईल? 1/3चं वजा 1/2 अधिक वजा 1/2 अधिक 1/1. गडबड करू नका. गडबड करू नका. तुम्हाला येते तुम्हाला पटकन कळतं पण आम्ही मागे बसतोय आम्हाला काहीच कळत नाही. 50 60 आणि 70 मार्क पडताय. कुठला घटक आतापर्यंत तुम्हाला सांगा किती प्रश्नपत्रिका आजची? 57. घेतल्या या 57 प्रश्नपत्रिका सोडवत असताना असा कोणता घटक आहे जो आम्हाला शिकवलेलाच नाही? कोणता घटक आहे? 57 प्रश्नपत्रिका सोडून जर एक प्रश्न तुम्हाला सापडत नसेल फक्त तो भांडवल नफा आणि त्याचं गुणोत्तर हा घटक तेवढा तो काय नवीन अभ्यासक्रमामध्ये नाही जुन्या अभ्यासक्रमामधला आहे पण तोही घेतला नव्हता. चला इथे अंशाची करा 4/9चा इथे छेद सारखा केला तर 4/2 म्हणजे काय होईल? 4/2 संक्षेप करून दिलं बरोबर. आता इथे वजा 1/2 आणि अधिक वजा म्हणजे अधिक वजा होईल. वजा 1/2 आणि वजा 1/2 वजा 1 अधिक 1 0 म्हणजे काय? शून्यावा घातांक आला म्हणजे 1/3चा शून्यावा घात हे मांडलं पाहिजे. आणि मग 1 कोणत्या संख्येचा शून्यावा घात किती असतो? 1 म्हणजे उत्तर काय आहे? 4/9चा वर्ग आहे का पर्यायामध्ये? पहिला पर्याय आहे.
2 नोंदवा म्हटल्यानंतर त्याचा वर्ग करायचा. त्याचा वर्गमूळ करायचा, त्याचा वर्गमूळ काढून त्याचा 203 चौथा करायचा. त्याचा वर्गमूळ निघतोय ना. ओके ओके, म्हणजे इथे काय केलेलं आहे, याचा वर्ग एक हा पर्याय आहे, 203 चा हा काय आहे वर्ग, आणि त्याचा पुन्हा वर्ग, म्हणजे काय झाला 203 चा चौथा असा. चला खालीपैकी सत्य विधान. 2 परस्पर विरुद्ध किरणांचा संयोग संच एक किरण असतो. विरुद्ध किरणांचा संयोग संच काय येणार आहे, रेषा येणार. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बरोबर आहे. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. बरोबर आहे. जेव्हा 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात नाही. तर इथं काय पाहिजे होतं, नैक रेषीय. नैक रेषीय. चला पुढे. बालाजी मंडळात 2 दर्शन किंमत प्रमाणे खरेदी केल्या त्यावर 10% रिबेट मिळालं तर एकूण किती रक्कम द्यावी लागेल. आता 2 साड्या 275 रुपयाने 2 साड्या घेतल्या तर किती पैसे लागले, 550 रुपये झाले. 120 रुपयाने 3 चादरी झाल्या तर किती पैसे झाले, 360. 550 अधिक 360 किती झाले, अरे बोला की 910 रुपये. त्याला 10% रिबेट, 91 रुपये रिबेट मिळेल. किती रुपये द्यावे लागतील ना, 819. तर आपण 20 माणसे काम 18 दिवसात करतात. माणसाचे प्रमाण 3/4 केल्यास काम किती दिवस असतात. आता इथे पहा 20 माणसे 18 दिवस, माणसांची संख्या 3/4 केली, 20 चे 3/4 केले तर किती माणसं झाली, 15 माणसे किती दिवस. 20 माणसांना 18 दिवस लागतात. 15 माणसाला हे कुठलं प्रमाण आहे, इथे काय असणार आहे 20 गुणिले 18 बरोबर 15 गुणिले x. x बरोबर इथे 15 येते 5 × 15 5 3 18 6 24 दिवस लागणार आहे. म्हणजे 530 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 500 मीटर लांबीच्या मालगाडीला 300 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. हे 500 मीटर लांबी मालगाडीची 300 मीटर बोगद्याची असे एकूण किती 800 मीटर जायचं. 30 किलोमीटर वेग आहे. वेग आपल्याला विचारलं वेळ आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर झालं 800, वेग आहे 30, त्याला गुणिले 18/5. अंतर काढायचं असेल तर 5/18 आणि वेळ आणि वेग काढायचा असेल तर 18/5. हे लक्षात ठेवा. मी ते 5 ने घालवलं 3, 1 0 घालवला 3 × 18, 5 ने घालवले 16, 16 96 सेकंद लागेल. म्हणजे 1 मिनिट 36 सेकंद पहिला पर्याय. पुढे वजाबाकी करा. 11 × 4. आता इथे काय डोकं चालवावं लागतं काय कळत नाही. अधिक 5m चा घन n वजा 4m वर्ग n वजा 15. आता वजा आणि कंसात आहे. वजा 21 ला चिन्ह नाही, अधिक म्हणजे वजा अधिक वजा डायरेक्ट मांडतो. वजा 21 होईल, वजा वजा अधिक होईल. अधिक 4m चा चौथा. सांगा चिन्ह बदलून. अधिक वजा वजा 2m चा घन n अधिक 8m चा वर्ग n. सारखी पद बघा. 11m चा चौथा, 4m चा चौथा काय होईल 15m चा चौथा. मी सारखी रेषा मांडायची. मी खाली उत्तर घेतो लगेच. चला 5m चा घन वजा 2m चा घन प्लस 3m घन n वजा 5m वर्ग n आणि अधिक 8m वर्ग n. हे वजा आहे ते अधिक आहे म्हणजे अधिक 4m वर्ग n. हे वजा 21 आणि वजा 15 वजा 36. पर्याय तिसरा.
त्याला पुढे अमोलने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यात 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेचा सरळ व्याजाचा दर किती? व्याज किती झालं? 10,200 रुपये रास आहे. त्यातलं 6,000 व्याज मुद्दल वजा केलं तर 4,200. म्हणजे इथं डायरेक्ट सूत्र वापरायचं. काय काढायचं? दर काढायचं. दर बरोबर व्याज 4,200 गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी 3 वर्ष 6 महिने. ते कसं दिलं पाहिजे? 3.5. इथं महिन्यात चालत नाही, हे वर्षात लागतं. दशांशचिन्ह काढून टाकलं, वर 1 शून्य दिला. त्याला 3 शून्याला हे 3 शून्य घालवले, 7 ने घालवले, 7 5 35, 7 सकून द्यायच्या वरती 2 शून्य, 5 ने घालवला, 5 1 5, 120. काय झालं? 1 शून्य तर कुठं झाला आपला? 5 ने भाग घालवला की 6 राहिला. 6 दुने 12, 20%. त्याला 2 कंसात पी वजा 1/5 चा वर्ग बरोबर पी वर्ग वजा 1/9. तर पीची किंमत किती? काय करावं लागेल इथं? दोन कंसात पी वजा 1 कंसाचा वर्ग आहे. 2 माझा फॅन बंद करेल. पी वजा 1/5 कंसाचा वर्ग आहे. याला गुणिले आपण पुन्हा ते करू. 2 पी वजा 1/5. हा गुणाकार करून टाकू आपण अगोदर. म्हणजे इथे काय होईल? 2 पी वजा 2 चा वर्ग. म्हणजे इथे पण होणार आहे 2 पी वजा 2 चा वर्ग. आता इथे गुणाकार करणार आहे आपण. 2 पी चा वर्ग. 2 पी चा सर्व त्याच्यात इजी पॉइंट आपण पुढचं मांडलं. काय? पुढचं पद मांडलं पाहिजे. बरोबर पी वर्ग वजा 1/9. हे भागिले 9 तिकडं गुणिले हे 5 आणि 5 तिकडं गुणिले. येतं बघा 25. हे 9 ने इकडं गुणलं तर 2 याला गुणलं. 9 गुणिले 18 पी वजा 18. एका कंसाला गुणिले इकडे 2 पी वजा 2 बरोबर या 25 ने गुणलं 25 पी वर्ग वजा 25. आता हा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 18 दुने 36 पी वर्ग वजा 36 पी वजा 36 पी अधिक 36 बरोबर 25 पी वर्ग वजा 25. हे वजा 36 पी वजा 36 पी 36 पी वर्ग वजा 72 पी अधिक 36 बरोबर 25 पी वर्ग वजा 25. इकडे पाठवून दिल्या. 25 पी वर्ग इकडे घेतली तर वजा होती म्हणजे 11 पी वर्ग वजा 72 पी. हे इकडे घेतले तर 25 अधिक होतील. अधिक 25 केले तर 25 छत्रे 61 बरोबर 0. कोणते फॅक्टर पाठावे लागतील आपल्याला? कोणती वर्ग राशी? वर्ग राशी ही वर्ग राशी. वर्ग राशी 6 पी मधल्याचं चिन्ह आणि ते 6 याचा वर्ग बरोबर. इकडे पण ही पण वर्ग राशी होईल का? नाही. इथे अशी पण केली तर आपण 5 चा वर्ग म्हणजे काय होईल? तिथे 5 पी अधिक 5 पी वजा 5. इथे सोडवायचं कसं?
2p minus 1. मग तो अख्खा ब्रॅकेट आहे ना, मग त्या सेकंड ब्रॅकेटला पण आपण 9 गुणा पाहिजे होतं. का गुणायचं कारण आहे तेव्हा संपूर्ण आपण याला याला आणि याला ते गुण आहे, मग एकाला फक्त आपण गुणून दाखवलं, नसतं ठेवलं तर या सगळ्याचा गुणाकार आहे ना. मग या 9ने गुणलं, पुन्हा याने आपण इकडे गुणलं तेव्हा गुणलं गेलंच ना 9ने. 18ने गुणला तर इथे 2p ने 2p ला गुणलं तर काय नाही 4p वर्ग, आणि त्याला पुन्हा 9ने गुणलं तर 4 9 36 आले का p वर्ग, म्हणजे गुणलंय ना सगळ्याला. त्यात तिघांचाही गुणाकार आहे, असं काही तिथं आपण केलेलं नाही. इथं बाहेर मधलं इथे आपलं आलं होतं ना ते बरोबर होतं. काम करायचं याचं माझ्या मते तिथं आपण जे होतं ना इथं फोड जे आहे की नाही 11p वर्ग काय आलं होतं इथं आपलं उत्तर 11p वर्ग वजा 72p आणि अधिक 61 बरोबर 0. आता इथे 11 सहगुणक आहे, इथे गुणलं तर 61 गुणिले 11 म्हणजे काय ते 11 इथे 11 67 गुणाकार 671 आणि बेरीज 72 आली. अशा दोन संख्या तिथे इथं 61 गुणिले 11 पाहिजे 61 गुणिले 11 याचा गुणाकार येते 671. 11 एका 11 बेरीज 72. आता वजा 72 आणायची बेरीज, या दोघांना वजा वजा चिन्ह आहे, म्हणजे याची फोड काय होईल, याची फोड करताना पहा 11p वर्ग वजा 11p वजा 61p अधिक 61 ही योग्य पद्धत. आम्ही याच्यात कॉमन काय केले 11 तुझ्या घरी बसायला नसलं थांबला पाहिजे, लिहून घ्यायचं पटकन गपचूप. याचं कॉमन निघेल 11p राहील p वजा 1 आणि इकडे कॉमन निघेल 61 कंसात आपल्याला p वजा 1 आणायचं आहे, म्हणजे इथे वजा 61 घेतले पाहिजे बाहेर, आणि मग कंसामध्ये येईल p वजा 1 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 11p वजा 61 बरोबर 0. पहिल्या इथे घेतली तर p वजा 1 बरोबर 0, p बरोबर 0 अधिक 1 म्हणजे उत्तर काय येणार आहे p चं 1, हे एक उत्तर आलं. आणि दुसरं आहे 11p वजा 61 बरोबर 0. 61 तिकडे पाठवले तर 11p बरोबर 61 होईल, या वजा 61 तर अधिक होती, p बरोबर 61 वजा 11 पर्याय क्रमांक 1. ही पद्धत सोडवण्याची महत्वाची, आपल्याला गणित सोडवण्याची महत्वाचं उत्तर व्यवस्थित ते लक्षात आलं पाहिजे. हां जा जा शेतात जाऊन बस, इकडंही आणि इकडंही. मी बंद करेन, मी तुम्हाला घरी आकलून देईन, जो बोलताना दिसेल ना त्याला मी उठवून घरी आकलून देणार. ओके, तू चालू घरी जाऊन बसतो बघत काय अडचण नाही. चला पुढे समांतर रेषा आहेत, पॅरलल रेषा आहेत, एवढं सोपं नाही आहे तरी लाज वाटत नाही. 65 म्हणजे हा 65 येईल, हा 65 म्हणजे हा किती येणार आहे, हा 65 म्हणजे हा 115. आता 115 इथे 55 दिलेला म्हणजे हा 55 हा 125. आपल्याला काय विचारलेलं आहे x अधिक y, या दोघांची बेरीज विचारली, या दोघांची बेरीज 240. पहिला एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेंटीमीटर. हा चौरस कर्णाच्या बाजूवर टाकला तर तयार होणाऱ्या दोन त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती 400 चा चौरस आहे, म्हणजे बाजू 20 येईल, बाजू 20 येईल, याचा 20 रूट 2 येईल, याची परिमिती 20 अधिक 20 अधिक 20 रूट 2 म्हणजे 20 अधिक 20 अधिक 20 रूट 2. याच्यामध्ये 20 40 अधिक 20 रूट 2 याची बेरीज करता येणार नाही 20 40 ते गुणिले यात कॉमन काढावं लागेल. 20 कॉमन काढला 20 गुणिले 40 आणि ते अधिक रूट 2 हे उत्तर येईल 20 कंसात 2 रूट 2 पर्याय क्रमांक 3. 22 मीटर लांब 15 मीटर रुंद व 6 मीटर खोल खड्ड्यातील काढलेली माती 18 मीटर लांब 10 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर जाडीचा किती जाडीचा असतो
म्हणजे त्या मातीचं घनफळ आणि पसरलेल्या मातीचं घनफळ सारखं येईल. लांबी 22 गुणिले 15 गुणिले 6 मीटर, पसरलेली 18 मीटरला गुणिले 10 मीटर रुंद आणि माहीत नाही जाडी याची. हे गुणिले इकडे पाठवून द्या. 18 गुणिले 10 म्हणजे इथे राहिले एच. इथे 6 1 6 6 त्रिक 18 3 5 15 5 गुणिले 10 2 11 मीटर जाडीचा थर होईल. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत मेन AC बरोबर दिले 10√2. आता इथे हा चौरस दाखवलेला आहे, याच्यामध्ये काटकोन दाखवलेले हे 2 काटकोन आहेत, म्हणजे हे देखील काटकोनच असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कर्ण दिलेला आहे 10√2 म्हणजे बाजू येणार आहे 10. आणि आपल्याला विचारलेलं आहे लेंथ AB बरोबर किती, तर 10 येणार. सोबतचा आकृती मेजर ऑफ अँगल B बरोबर 90चा आहे, 90चा आहे. हा 90चा दिलेला आहे, हा 6 दिलेला आहे, हा 8 दिलेला आहे. नंतर ही x अधिक 3 x ची किंमत 60 10 म्हणजे x अधिक 3 बरोबर 10. x बरोबर 10 वजा 3 म्हणजे x बरोबर 7. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळामध्ये 2 जीवा दाखवलेल्या आहेत, या ठिकाणी लंब दाखवलेले आहेत. आणि या जीवाची लांबी त्रिज्या 15 सेंटीमीटर आहे. सर आपण तिथं मग त्रिज्या केली तिथं. इथे त्रिज्या काढायला पाहिजे ना आपल्याला. इथे ही दाखवली पाहिजे, हे दाखवलेलं नाही, हे 15 दिलेलं आहे. आणि आपल्याला AB 24 आहे. हे AB आहे, हे 24 आहे, म्हणजे हे 12 येणार आहे. जी 12 15 आहे म्हणजे किती 9 12 15 म्हणजे यातलं हे 9 आलं. आपल्याला ON विचारलेले 9, हे 9 असेल तर हे पण 9, कारण त्या दोन्ही सारख्या आहेत, एकरूप आहे. पुढे x आपण y बरोबर 3/4, 8x अधिक 5y बरोबर 22. y ची किंमत किती? x आपण y म्हणजे x ची किंमत 3 आणि y ची किंमत 4 बरोबर का? नाही होत तसं का? तो छेद सारखा म्हणजे अंश सारखा, अंश सारखा म्हणजे छेद सारखा. इथे काय करायचे, किंमत एकाची आपल्याला काढायची. इथे x आपण y बरोबर 3/4 आहे, म्हणजे तिथे 4x बरोबर 3y आहे. आपल्याला y ची किंमत काढायची आहे, या x स्वरूपात y मध्ये करायचं. इथे 8x बरोबर 8x. आता पहा खाली सूत्र दिले 8x अधिक 5y बरोबर 22. 4x बरोबर 3y, तर 8x बरोबर किती? याची दुप्पट आणि याची दुप्पट 6. याची किंमत इथे भरायची. 6y अधिक 5y बरोबर 22. 11y बरोबर 22. y बरोबर 22/11 म्हणजे y बरोबर 2. 2 वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 16/25. क्षेत्रफळाचं त्याच्या परिघाचे गुणोत्तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 16/25. क्षेत्रफळाचं काय सूत्र असतं? πr². πr². पायला पाय कॉमन आहे. r² बरोबर 16 आणि r² बरोबर 25. म्हणजे इथं वर्तुळ काढलं तर त्रिज्या काय येईल? 4. आणि इथं त्रिज्या काय येईल? 5. मग इथं तो काय सूत्र आहे? 2πr. 2πr पाय कॉमन आहे, पाय काढून टाकला. 2r म्हणजे 8. इथे 10 म्हणजे पाय डी मधलं तर 8 10 म्हणजे याला संक्षिप्त रूप जातं का? जातं. काय संक्षिप्त रूप केलं तर उत्तर येईल 4 असतं. सेम असतं हो ना, पण आता हे समजून द्यावं लागतं ना. इथंच म्हणलं असतं तर त्रिज्याचं आहे म्हणजे परिघाचं असं, पण मला परिघ पण काढायचा होता. मग परिघावनं मग त्याला संक्षिप्त रूप देऊन तिथंच येणार आहे. पण हे लक्षात आलं पाहिजे. पण आपण हे सांगितले का त्रिज्याचा गुणोत्तर, व्यासाचं गुणोत्तर, परिघाचं गुणोत्तर सारखंच असतं. त्रिज्याचं गुणोत्तर तेच परिघाचं येणार आहे. पण परिघ म्हणजे काय हे पण कळून द्या ना त्यांना. चला पुढे. एका शहरात
एका महिन्यात पहिल्या 15 दिवसात पडलेल्या पावसाच्या नोंदी सेंटीमीटर पावसाचे मध्यमान 15 दिवसांची बेरीज किती येते 570 भागिले 15 किती येईल उत्तर 3.8 मध्यमान म्हणजे सरासरी 30 लिटर मिश्रणात 60% अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकल्यास त्या अल्कोहोलचे प्रमाण 20% होईल 30 लिटरचे 60% अल्कोहोल 30 लिटरचे 60% म्हणजे होईल 18 लिटर म्हणजे 30 लिटर आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे 18 आणि पाणी आहे 12 आपल्याला काय म्हणले किती लिटर पाणी टाकलं अल्कोहोलचे प्रमाण 20% आता इथे काय करावं लागेल 18 बरोबर 20 करायला लागेल तर 80 बरोबर पाणी असणार आहे एक्सचे इथं 18 अल्कोहोल वतायचे का त्यात आपल्याला वतायचे काय पाणी म्हणजे एकूण किती होणार आहे माहित नाही म्हणजे इथं किती एक्स एवढं संपूर्ण झालं मग त्याच्यात पाणी वजा केलं की अजून किती पाणी वतावं लागेल त्याच्याला एक्सचे 20% बरोबर 18 मग कशाचे 20% 18 आहे 90 म्हणजे ते 90 लिटर एकूण पाहिजे त्याच्यामध्ये 18 लिटर अल्कोहोल 90 लिटर द्रावण करायचं आपल्याकडे किती द्रावण आहे आता 60 लिटर मग या 90 मधून 60 वजा केली तर 30 आहे का 30 वजा केली तर 60 लिटर काय करायचे पाणी ओतायचे त्याच्यात 60 लिटर पाणी ओतलं का नाही की मग आपलं द्रावण 90 लिटर 90चे 18 20% 18 लिटर काय अल्कोहोल ओतायचं नाही म्हणजे मग 90 लिटर बनवण्यासाठी आत्ता आहे त्याच्यामध्ये आत्ता 30 लिटर आहे त्यात 90 मध्ये 30 गेले 60 लिटर ओतलं पाणी इथे अल्कोहोलचं प्रमाण 20% होईल 1.5 डेका लिटरचे 25 डेसिलिटरशी गुणोत्तर घे आता हे डेका आणि डेसी गुणोत्तर करण्यासाठी त्याचं एका परिमाणात आहे डेसी मिली सेंटी डेसी ग्रॅम मीटर लिटर आता ग्रॅम त्या लिटर घ्यावं लागेल लिटर आणि डेका आता काय पाहिजे 1.5 डेका 1.5 डेका त्याची डेसी किती होती 150 आणि 25 डेसी म्हणजे अशी 150 25 गुणोत्तर आता जर 150 आहे नंतर 25 म्हणजे 6 1 पुढे एका घनाचे घनफळ 512 घन सेंटीमीटर तर त्याच्या सर्व पृष्ठाचे क्षेत्रफळ आता घनफळ 512 म्हणजे बाजू किती येणार 8 मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ 8 64 गुणिले 6 म्हणजे 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ 344 चौरस सेमी एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 528 चौरस सेंटीमीटर व त्याची उंची 16 सेंटीमीटर तर त्या चौकोनाचा पाया किती समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन मी काढला याचे क्षेत्रफळ दिलेले उंची दिलेली 16 ही उंची 16 आहे आणि इथे सूत्र काय आहे पाया गुणिले उंची एक दुसऱ्या समांतर बाजूची बेरीज ते याच आहे समलंब ओके तर इथे चौकोनाचे क्षेत्रफळ 528 आहे म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची मग 2/2 कुठे येते पाया 528 बरोबर पाया हो की अगोदर मांडणी करून मग ते केलंच आहे इकडे ही माहित नाही आपल्याला x गुणिले 16 हे 16 गुणिले ते इकडे पाहिजे भागिले x बरोबर किती येईल 16 त्रिक 48 4 राहिले 4 48 16 त्रिक 48 म्हणजे किती येणार आहे बाजू पाया 33 येणार आहे चौकोनाचा पाया पुढे सोबत काय 1/2 पाया म्हणजे उंची कुठे मग 1/2 समांतर बाजूची बेरीज आणि उंची हा मी तेच मी म्हणत होतो तर ते म्हणजे नाही समलंब हो की मग हे सूत्र वापरलं तर काय फरक पडणार आहे
समांतर बाजू 1 रुपये आहेत. बा आपण सूत्र वापरू 1/2 पाठ 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची म्हणजे 528 हा बरोबर. समांतर बाजू सारखे हे दोन्ही बाजू सारखे म्हणजे x ही जर मांडली तर ही म्हणजे 2x समांतर बाजू बेरीज गुणिले उंची 16 हे इकडे पाठवून दिले 1/2 ओके. या 2 ला हे 2 गेले 16 x बरोबर 528 भागिले 16 तर ते नाही सोपं तर आहे तो अवघड काहीच नसतं. चला पुढे दोन्हीला लागू झालं ना समलंबला पण लागू होतं समांतर भुजला पण लागू होतं. सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील ए बी व एसी स्पर्शिका आहे. त्रिज्या 8 असल्यास ओ ए 17 तर पाहिजे काय आकृती काढल्यानंतर लगेच कळते ही छेदिका आहे. या ठिकाणी लंब टाकलेला असतो. ई दिलेला आहे 17 ओ सी दिलेली आहे ओ ए 17 दिलेले आहे त्रिज्या 8 दिलेले 8 15 17 स्पर्शिकेची काय विचारले आपल्याला ए बी ओ सी परिमिती ही 15 हे पण 15 येणार आहे हे 8 येणार आहे 15 23 46 21 पेरू आणि 21 चिक्कू मिळून 28 सफरचंदाच्या किमती एवढी आहे. तर तेवढ्या किमतीत तीनही प्रकारची फळे सामान घ्यायची घेतल्यास किती फळे येतील. इथे किंमत 21 पेरू आणि 21 चिक्कू एवढ्या किमतीत 28 सफरचंद येतात. 21 आणि 28चा लसावी काढला तर किती येतो रे 21 28 त्रिक 84 ना आणि 21 चौक 84 बरोबर म्हणजे 84 3 रुपयाला सफरचंद घेतलं 84 लसावी काढला 21 आणि 28चा 84 रुपये 3 रुपयाला सफरचंद 3 रुपयाला घेतलं तर पेरू आणि 21 आणि 42 वस्तू 84 रुपयाला म्हणजे पेरू 2 रुपयाला आणि चिकू 2 रुपयाला. मग आपल्याला काय म्हणेल मग त्या ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकारची समान फळं घ्यायची तेवढ्याच रुपयाला म्हणजे 84 रुपयाला. एक एक घेतलं तर किती किंमत येते 7 रुपये. 84 भागिले 7 केले तर 12 पेरू 12 चिकून 12 सफरचंद 84 रुपये झालं. चला 100 ए वर्ग वजा 36 बी वर्ग याचे अवयव पाडा. 100 ए वर्ग वजा 36 बी वर्ग. आता याचा वर्ग म्हणून मांडलं तर 10 ए कंसाचा वर्ग वजा 6/बी कंसाचा वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग 10 ए अधिक 6/बी दुसऱ्या नुसार 10 ए वजा 6/बी. कुठला पर्याय पुढे सोडवायला लागते तिसरा पर्याय आहे ना 10 ए वजा 6/बी आणि 2 पर्याय नोंदवा आहे का. मग इथं काय करावं लागेल 5 ए वजा 3/बी त्याच्यामध्ये कसं करायला लागेल तुम्ही 4 करायचं आम्ही कॉमन काढावं लागेल. कॉमन काढलेलं आहे कॉमन दोन्हीकडे कॉमन काढलेलं आहे आपण कॉमन काढूया काय अर्थ आहे. 2 पर्याय नोंदवा म्हणलं तर आपल्याला त्याच्या उत्तरापर्यंत जायचे मुळापर्यंत जायचे म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे विचार केलाच पाहिजे. पाहिजे पहिल्या याच्यामध्ये 2 कॉमन काढणार मग 2 ने भाग लावला काय होईल 2 कंसात 5 ए अधिक 3/बी इकडे पण 5 ए वजा 3/बी आणि हे 2 गुणिले ते 2 आणि 2 4 याच्यामध्ये 2 कॉमन काढला कंसात राहील 5 ए अधिक 2/बी इथे गुणिले 2 कॉमन काढला 5 ए वजा 6/बी
2 काढल्या म्हणजे काय ते काय 3 मांडले 3 आपण बी हे 2 आणि 2 गुणी केले म्हणजे इथे 5a अधिक 3 आपण बी आणि हे गुणाकार मध्ये मांडायचे पुन्हा इकडे 5a वजा 3 आपण बी शेवट तिथं ते पुढे मांडलं मध्ये मांडलं मागे मांडलं एकाच ठिकाणी एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते तेच अंतर 5 तासात कापायचं तर गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला लागेल 60 किलोमीटरने 6 तासात किती झालं 60 गुणिले 6 म्हणजे 360 किलोमीटर अंतर आहे 5 तासात जायचं म्हणलं भागिले 5 केलं तर 72 किलोमीटर मग वेग किती वाढवावा लागेल 72 वजा 60 12 किलोमीटर पर आवर हा वेग वाढवावा लागणार आहे एका चौरसाची बाजू 20% वाढेल तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल आता बघा ना इथे 10चा असेल 10चं क्षेत्रफळ किती येतं 100 10% वाढवलं 20% वाढवले म्हणजे किती 10चे 12 किलो तर मी किती झाले 144 किती टक्क्याने वाढलं रे 100चं 144 म्हणजे 44% वाढलं म्हणजे इथे देखील काय होणार आहे 20% वाढवलं म्हणजे 44% वाढवलं वाढ 144 मध्ये 100 म्हणजे 44% वाढ पुढे स्क्वेअर रूट मध्ये 25चा 4a चा वर्ग डिवायडेड बाय 625 चा a वर्ग वरचं वर्गमूळ काढलं तर 5चा 4a वर्ग याचं वर्गमूळ काढतं 1/2 आणि तसं करण्याचं आपलं तिथं गुणाकार केला असतं तर मग इथं 25चा 2a वर्ग झाला असतं तर ते आपलं करण्याची अडचण नको बरं इथे खाली केलं तर 625 काय होईल 5चा 4था घात 5चा 4था घात 625 त्याचा a वर्ग आहे घाताकाचा काय 5चा 4a म्हणजे 5चा 4a वर्ग भागिले 5चा 4a वर्ग भागाकार असतो तेव्हा घातांकाची वजाबाकी होती म्हणजे 5चा 4a वर्ग वजा 4a वर्ग उत्तर काय येणार आहे वजाबाकी 0 येणार आहे म्हणजे 5चा 0 लागले उत्तर 1 येणार आहे चला पुढे x वर्ग x घन आता भागाकार करायचा आहे x घन अधिक 6x वर्ग अधिक 12x अधिक 8 भागिले x अधिक 2 हा भागाकार करायचा आपल्याला x घन आणायचं म्हणजे x ला कितीने गुणलं पाहिजे x वर्ग आणि x वर्गाने x ला गुणलं x घन x वर्गाने 2 ला गुणलं 2x वर्ग अधिक आता याची वजाबाकी करायची चिन्ह कसे बदलतात पहा याची चिन्ह ए सरळ बस तिकडं काय होत तिला सरळ काय लिहिला अरे सरळ नाही याला चिन्ह अधिक अधिक वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा होईल हे अधिक आहे x घन हे वजा x घन कॅन्सल हे 6x वर्ग वजा 2x वर्ग 4x वर्ग आता इथं आपल्याला 4x वर्ग आणायचं म्हणजे x ला कशाने गुणावं लागेल 4x ने 4x ने x ला गुणलं 4x वर्ग वरचे आपण अधिक 12x करून घेतले 4x आणि अधिक 2x याचा गुणाकार 8x याची वजाबाकी करायची चिन्ह बदलते वजा अधिक वजा वजा अधिक वजा अधिक 4x वर्ग वजा 4x वर्ग कॅन्सल अधिक 12x वजा 8x 4x अधिक 8 घेतली होती 4x आणायला याला अधिक 4 ने गुणलं पाहिजे 4 ने x ला गुणलं 4x अधिक 4 ने 2 ला गुणलं अधिक 8 वजाबाकी केली इथे उत्तर काय ना x वर्ग अधिक 4x अधिक 4 इथं पर्याय क्रमांक 2 बाकी काय राहत नाही या राशीचा विस्तार करा इथे विस्तार डायरेक्ट सूत्राने करायचा का अरे चला आपण म्हणून तर डायरेक्ट सूत्र म्हणलं डायरेक्ट सूत्र वापरूया आता पर्याय तुला लक्षात आलं
इथं आमच्याकडे काही काही आहे रथी महारथी, त्यांना तर काय कळत नाही. ए प्लस बी चा घन, ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग पुढं अधिक बी. हे आपलं पाठ असेल तर काय अडचण आहे का? काहीच नाही. मग इथे काय दिले, याची किंमत 2x अधिक 1/3xy चा घन. एचा घन म्हणजे काय होणार, 8चा 2चा घन 8x घन. याच्यावर पर्याय कोणता कट होतो का? नाही. बरं, शेवटचं पद घेतलं तर 1चा घन 1 होतो आणि याचा 3चा तरी पण होत नाही. बरं, चला मधलं बरोबरचा चिन्ह कुठंच नाही. चला मधलं 3a वर्ग बी, 3a वर्ग काय होईल, 4x². त्याला गुणिले 3 4x वर्ग आणि गुणिले 1/3xy. ओके, इथं गुणाकार करू, मांडणी करू. अगोदर इथं करून मांडणी. इथे 3 बाहेर लिहितो 3. ए काय आहे 2x गुणिले बी म्हणजे 1 आणि याचा वर्ग काय होईल 9xy चा स्क्वेअर. आता याचा 1/3 चा घन 27xy घन. याच्यावर काय कुठलं जात नाही, पण आता याच्यावर जाईल. 3 चौक 12 तुम्ही हे भागिले 3, या 3 ला 3 घालवले तर काय राहील 4x वर्ग आपण xy राहणार. त्यातला 1x या x ला जाईल म्हणजे काय राहील 4x अपॉन y. त्याच्यावर सगळे जातील. आता इथे 9 ला 5 3 एके 3 3 त्रिक 9. एका x ला 1x जाईल म्हणजे इथे 1 राहणार आहे. अंशात 2 कंसात छेदात 3x y वर. ओके, चला पुढे. ओके, तर या 2 असताना असल्या प्रश्नांना आणि ते काय आमच्या डोक्यात बसत बरोबर का नाही. म्हणजे सारखं कुठलं उत्तर म्हणजे हे हुशार मुलं ते वेगळा करतात. सारखे कुठले 2 पर्याय ते बघतात ते उत्तर नोंदवून टाकतात. म्हणजे उलट चालणारे उलट्या खोपडीचे असतात काही जण. उलटी खोपडी आहे बरोबर आहे हा XY, पण ती नुसती बडबडी नाही, मार्क घेऊन बडबड करणारी. काही जण नुसतीच बडबडी करणारे असतात. मार्काच्या नावाने बोंबा बोंब 50 0.0001. आता या ठिकाणी विधान सत्य विधान करतो. मला इथं आपण x ची किंमत याची दुप्पट झाली म्हणजे x ची किंमत वाढली तर y ची किंमत आता इथे 5 आहे म्हणजे इथे 2 दशांशांना म्हणजे इथे 50. म्हणजे x ची किंमत वाढली तर y ची किंमत कमी होते. म्हणजे कोणतं व्यस्त चलनामध्ये काय असतं त्याचा गुणाकार सेम असतो. इथे याचा गुणाकार 50 एके 50 25 दुने 50 50 एके 50 म्हणजे याचा गुणाकार सेम असतो. म्हणजे इथं चलन व्यस्त चलन x व्यस्त चलन y हे एक पर्याय झाला. x व्यस्त चलन y. मला दुसरा पर्याय द्यायचा आहे ना मला. x व्यस्त चलन y याच्यामध्ये काय असतं कॉन्स्टंट रेशो म्हणजे याचा काय असतो गुणाकार कॉन्स्टंट येतो. म्हणजे x गुणिले y याची किंमत स्थिर येते. आता मी जर याला x समचलन 1/y केलं तर याचा काय असतो भागाकार असतो. म्हणजे x आपण 1/y केलं भागिले उलटून गुणिले काय येणार आहे x y. म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. तो दिलेला नाही 2 पर्याय नव्हतो आलं तर हो बऱ्याच वेळा असतं म्हणून तर मग दिलं नाही म्हणून आहे असं समजा. चला पुढे. एका दुकानदाराने 95 रुपये सूट दिलं. एक वस्तू 760 रुपयास मिळेल तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली.
760 रुपयाला मिळाले, त्यात 95 वजा केली तर छापील किंमत किती होते? 855. 855 रुपयाला 95 रुपये सूट, तर 100 रुपयाला एक किती टक्के येते? 11.11 किंवा 100/9. म्हणजे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय येतो. चला पुढे एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज 160 व 164 रुपये रक्कम. आता 2 वर्षात सरळ व्याज आणि चक्रवाढ. 2 वर्षात चक्रवाढ सरळ व्याज दिलेलं आहे 160, म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज 80, पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 80, दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 80, चक्रवाढ व्याज 84, तेव्हा इथे 164 होणार. म्हणजे 80 रुपयावरती व्याज वाढले किती? 4 रुपये. 80 रुपयाला 4 रुपये, 80 रुपयाला 4 रुपये, तर 100ला बरोबर किती येईल? 5%. बरोबर नाही? 5% लक्षात येते ना? तर 100 गुणिले 4 भागिले 80 केलं, 1 0ला 4 1 4 4 2 8 2 5 10, म्हणजे व्याजाचा दर आला 5%. मग 5% रकमेचं काढायचं. मग 5% दराला 80 रुपये सरळ व्याज देण्यासाठी किती मुद्दल? मग मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल काढायची आपल्याला, दर गुणिले कालावधी. दर गुणिले कालावधी किती आहे? 2 नाही 1 वर्ष. 1 वर्ष घ्यावं लागेल. आलं लक्षात लगेच येतं. 5 ने घालवला, 5 10 0 20 गुणिले 80, 1 2 0 म्हणजे 8 2 16. मुद्दल किती आहे? 1600. बहुपदी असणारी राशी कोणती? पहिल्या पर्याय कट कोणती? दुसरा पर्याय कट होतो का? इथं छेदात यमचा चौथा आहे, म्हणजे तो यमचा वजा चौथा होईल. वरती अंशात घेतला तर वजा घातांक नसतो, म्हणजे अपूर्णांकात कधीही बहुपदी नसते. म्हणजे दुसरा पर्याय कट. तिसरा 1/2 दिलाय, तोही पर्याय कट. आता चौथ्यामध्ये यमचा वजा तिसरा दिलाय, यमचा वजा तिसरा दिलाय, पण तो जेव्हा अंश घेईल तेव्हा काय होणार आहे? अधिक होणार आहे. म्हणजे ती बहुपदी आहे, पहिली पण बहुपदी आहे. उत्तर तिसरं आहे. नसतो वजामध्ये किंवा अपूर्णांकामध्ये कधी घातांक नसतो. मग आता चौथ्यामध्ये वजा घातांक एक येऊन तरी तो का छेदामध्ये तो वरती घेतल्यावर काय होणार आहे? अधिक होणार. म्हणजे 11 अधिक 8 यमचा तिसरा होणार. पुढे सोबतच्या आकृती त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे? पायथी बाजूला बाजू एकरूप दाखवली आहे, 2 बाजू आणि काटकोन दिलेला, म्हणजे कोणती कर्णभुज आहे. इथे दुसरी कोणती कसोटी लागू होत नाही. बा 3 बाजू नाही दिलेल्या. बाकोबा 2 बाजू मधला कोण दिलाय का? 2 बाजू. मग इथं को कसोटी नाही. बाकोबा कोबाको या कसोटी. खालीलपैकी कोणत्या माहितीवरून चौकोनाची रचना करता येणार नाही? कोणत्या ज्यावेळी चौरसाची एक बाजू दिली काढता येणारी चौरस. समांतर भुज चौकोनात एक बाजून एक कर्ण दिला, तर समांतर भुज चौकोनात एक बाजून एक कर्ण दिला करता येणार नाही. ती म्हणते नाही म्हटली ती दाखव. हा एक बाजूने एक कर्ण देऊन चालत नाही, कारण कर्ण वेगळ्या वेगळ्या मापाचे असतात. ते काटकोनात दुभागतात. काटकोनात दुभागतात. एक कर्ण दिला, दुसरा कर्ण किती? कसं? एक बाजूने एका कर्णावरून ते 2 कर्ण आणि एक बाजू दिली. कर्ण वेगळे वेगळे. समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिले. समभुज चौकोन म्हणजे समभुज चौकोनाचे म्हणजे हा समभुज चारी बाजू याचे 2 कर्ण दिले. काटकोनात दुभागतात म्हणजे तू 2 कर्ण काढले आणि काटकोनात दुभागले, मग या बाजू तू जोडू शकते, म्हणजे काढू शकतो. आयताची एक बाजू कर्ण दिला. कर्ण एकरूप असतात. बाजू एक दिली आणि तुला एक कर्ण इथे दिला, इथे लंब टाकला, जिथे जुळेल तिथं इथं त्या मापाचा कंस टाकला, याने दुसरे काढू शकतो. आता समांतर भुज चौकोन म्हणजे हाच समांतर भुज चौकोन. मी फक्त असा काढतो. समांतर भुज चौकोन काढायचा. आपल्याला एक बाजू दिली, ही बाजू दिली, ओके. हा कर्ण दिला. इथे अँगल बरोबर काय
90चा वक्र आहे का? नाही ना, कितीचा आहे का? सर पण दुसरा कर्ण आहे ना. नाही एकच कर्ण दिलाय. एक बाजूने एक कर्ण दिलाय. आपल्याला दोन बाजूवर एक कर्ण दिलाय. ते 90 डिग्रीवर असे करतात ना. काय? नाही कर्ण म्हणलं. कोण म्हणलं? हा कोण म्हणलं? समांतर भुज 90 मध्ये झाले का? समांतर भुज हा होईल 90 मध्ये. समभुज काटकोनाचा भाग हे फक्त दोन भाग करतात, 90 मध्ये होत नाही. ओके, जर 90 ची सवय लाव. वेगळा अर्थ काढून मोकळे बघा. 8वीची मुलं आहेत तर म्हणलं की ताक कळायला लागले. अवघड आहे. 35 किलोग्राम आणि कुणाला पोरीला म्हणतात बरे काय तुम्ही दात कळताय. अवघड आहे बाबा. 35 किलोग्राम मिली सगळी करा आपण. मिली, सेंटी, देसी, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो सगळे आपलं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सोपं जातं. 35 किलोग्राम म्हणजे इथे इकडे येतील बाहेर मेरिया टनमध्ये. 8 हेक्टो 8 इथे येतील. 7 डेका इथे सांगेल. म्हणजे याची जर आपण डेकापर्यंतच आहे, काय खालचं दिलेलंच नाही. याच्यामधनं काय वजा करायचे? 25 किलोग्राम हे 25 आणि 9 डेका 9. याची वजा ग्रॅम मध्ये केले. ओके, ग्रॅम मध्ये केले. उत्तर पहा, वजा बाकी करायची. 17 9 गेले, 8 राहिले, 8 गेले, 7 राहिले, 5 5 0 3 3 2 गेले. 10,780 ग्रॅम आहे का पर्यायामध्ये? 10,780 ग्रॅम नाही, 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम पण सगळे पर्याय 10 किलोग्रॅम. नंतर 7 हेक्टोग्रॅम. पहिला, दुसरा, तिसऱ्याला चालू दाखवते, दुसरा कट झाला. आणि नंतर 8 डेकाग्रॅम. पहिला कट, तिसरा. उत्तर पर्याय क्रमांक 2. उत्तर पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी 10.5 गुणिले 10.5 10.5 चा वर्ग आहे गुणिले दुप्पट आहे म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग दिलेला आहे आणि भागिले काय दिले? ए वजा बी दिलेले. ए वजा बी दिले. हे कशाचा विस्तार आहे? हा ए वजा बी चा वर्ग. ए वजा बी ला ए वजा बी जातील. उत्तर काय येणार आहे? ए वजा बी म्हणजे 10.5 वजा 8.5 म्हणजे उत्तर 2 येणार आहे. पर्याय क्रमांक दुसरा. खालीलपैकी घड्याळात किती वाजता तास काटा मिनिट काटामध्ये होणाऱ्या कोणाचे माप 75 असेल? कोणतं उत्तर आहे? तिसरा. 3:30. आता डायरेक्ट उत्तर घेते आपण. 3:30 30 तास वजा 5.5 मिनिटे म्हणजे 30 गुणिले 3 वजा 11/2 गुणिले 30 केले. 2 निघाले 15. 90 वजा 165. 165 वजा 90 करायचं. उत्तर येते 75 डिग्री. चला, पुरुष व स्त्रियांची माहिती आलेखात दर्शवलेली आहे. कोणते काम करणाऱ्या पुरुषांची संख्या अधिक आहे? शेती करणारे पुरुष म्हणजे जास्त आहे. कोणते काम करणाऱ्या स्त्रिया व पुरुषांच्या संख्येतील फरक 100 आहे. तर इथं पर्यायकट पद्धत वापरावी लागणार आहे. ओके, नोकरी आणि मजुरी पर्याय क्रमांक 2 आणि 4.